हाय. आज आहे ना चटपटीत अशी भेळ केली आणि करावशी वाटली का लहानपणीची आठवण आली हो. संडेला 4 वाजता पिक्चर लागायचा पहा दूरदर्शनवर. तो बघता बघता आमच्या घरी ही भेळ करायची आणि सगळे मिळून खायचो आम्ही. हा हा. कारण आमच्याकडे संडेचा बाजार असायचा. मग फुटाणे, चिवडा म्हणतो आम्ही, फरसाण नाही, चिवडा, यात सगळ्यांची भेळ करायचो. चला तुम्हाला रेसिपी सांगते. गॅसवर कढई ठेवायची आणि थोडं तेल टाकायचं. तेल गरम झालं की आपल्याला मटकी टाकायची. बघा, माझी आई चांगली फोडणी द्यायची मटकीला, पण मला अशीच आवडते कारण माझ्या पप्पाला सकाळी सकाळी अशी खायला खूप आवडायची मटकी. हळद आणि मीठ बस, आणि त्याला एक पाण्याचा शिडका मारायचा आणि झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायची. आणि ती मटकी इतकी छान लागते ना टेस्टमध्ये, खूपच मस्त. तर मला पण आवडते म्हणून मी अशी केली. बघा, थोडंसं पाणी टाकायचं. आता आपल्याला झाकण ठेवून 3-4 मिनटं होऊ द्यायचं. छान वाफ धरते बघा. पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं होऊ द्यायचं. बस, झाली की हो मटकी तयार. आता मी मुरमुरे घेतले, साफ करून घ्यायचे छानपैकी. याला पिवळे केले तरी चालते, काहीच नाही. तेल टाकायचं पातेल्यात आणि हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि मुरमुरे टाकून होऊ द्यायचं. आता तिच्यामध्ये मी फुटाणे घेतले. तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की सांगा मला. आणि तिच्यामध्ये मी फरसाण म्हणजे चिवडा टाकला. सगळं मिक्स असते तिच्यामध्ये, पापडी, शेव, शेंगदाणे, सगळं काही असते. आता वरून मस्त बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरायच्या छानपैकी. आता आपण जी मटकी केली ना, ती मटकी टाकायची याच्यावर. तेलावर फ्राय केलेली आहे त्यामुळे याला पाणी सुटत नाही वगैरे. आणि वेळेवर टाकायचं ना टोमॅटो वगैरे. हां, टोमॅटोच्या बियाणे घेतल्या मी. आता चाट मसाला टाकायचा आणि थोडं तिखट आणि मीठ. बस, काय लागते ना ही भेळ, खूपच मस्त. हे सगळं सारण मिक्स करायचं. झाली की हो आपली भेळ तयार. या खायला. आता मस्त प्लेटमध्ये घ्यायची आणि खायला घ्यायचं. कशी वाटली भेळ नक्की सांगा. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.